ट्रिप पहिलीच आहे माझी ती देवदर्शनासाठी. आता पण तुम्ही कमेंटमध्ये म्हणत होता मी की 12 ज्योतिर्लिंग मंदिर जे आहे नमस्कार मित्रांनो, हॅलो सर्वांना, एकदा गुड मॉर्निंग. आणि आज सकाळीच आईने वगैरे तयार केलेली आहे आणि तुम्ही म्हणसाल काय दाखवता आज. तर आज विशेष जायचं आहे आम्हाला बाहेरगावी, म्हणजे देवदर्शनाला जायचं आहे. तर कुठला तर तुम्हाला 2 मिनिटात सांगणारच आहे. तर आईसोबत आहे, आणखी दुसरी आई पण आहे सोबत. इकडं नमस्कार करा इकडे सरांना. हां, आई पण आहे. तू इकडं तू कर नमस्कार सर्वांना. तर दोन्ही आईसोबत आहे आज. विषय म्हणजे आज तुम्हाला स्टार्टिंगला पहिल्यांदाच दाखवलं तुम्ही यायला, कारण आम्ही आज विशेष आहे देवदर्शन जात आहे. तर म्हटलं देवदर्शनातलं आपलं बाकी होतं. तर बरेच जण लग्न झाल्याच्या नंतर कुठेतरी जातात, म्हणजे एक म्हणणं आहे. आणि बरंच आहे, पण आता बरेच जण लांब जातात, कुठे जवळ असतात. तर आम्ही पहिले मंदिरावरती गेलोच होते, म्हणजे कुलदैवत आहे आमचे, तिथे जाऊन आलो. त्याच्यानंतर एक बाहेर जायचं होतं, चला बा कुठं जायचं म्हणून. तर त्यासाठी आज तयारी वगैरे केलेली सर्वजण. आणि आज विशेष म्हणजे आज गुरुवार दिवस आहे, चांगला दिवस आहे. तर गुरुवार दिवशी चांगलं असतं. तर तुम्ही पहिल्यांदा मग प्रश्न असेल की गुरुवार दिवस म्हणजे कुठं. तर गुरुवार दिवस स्पेशल असते गजानन महाराजाचा, शेगावचे गजानन महाराज. तर आपण आज तिथंच जाणार आहे, शेगावच्या गजानन महाराजाला दर्शनासाठी. आणि दोन्ही आई सोबत आहे. आणि आणखी तुम्ही विशेष म्हणजे की कोणतरी राहिलेलं आहे. कोण राहिला आहे व्हिडिओमध्ये, तर आपल्या व्हिडिओमध्ये एकच राहिलं आहे, राधिकाची तयारी चालू आहे. राधिका आपल्यासोबत येणार आहे आणि तिथला शूट पण तुम्हाला दाखवणार आहे, कसं आहे दर्शन वगैरे घेतो आम्ही, कसं राहतो. आणि तिथलं सर्वांना जवळपास आपल्यापैकी जे आहेत इकडचे विदर्भातले, तर त्याने शेगावचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि शेगावचं पाहिलेलंच आहे. तर राहायला सर्वांना वाटत असेल की बा कुठलं तरी वेगळं, पण आता जवळपास तेच आहे आमच्या इथं धार्मिक स्थळ शेगावचं गजानन महाराज. तर आम्ही तिथंच जाणार आहे आणि सर्व तयारी वगैरे केलेली आहे. झालं तुझी तयारी? आणि सर्व गाडी पण आलेली आहे, सर्व तयार झालेली आहे. आता गाडीवरती बसायचं गाडीमध्ये. आणि थोडंसं पाऊस वगैरे पण चालू आहे, पण काय करणार, पावसाचं कसं आहे 2-3 दिवस झाले पाऊस चालूच आहे. पण थोडंसं काळा म्हणून एक चला म्हटलं आपलं राहिलेलं आहे गजानन महाराजाचं, किंवा मग कुठलं एक ठिकाण जात असतात लग्न झाल्याच्या नंतर. जवळपास 15 दिवस झाले, पण आणखी कुठं गेलो नव्हतं आम्ही. तर म्हणून आज निघायचं होतं मला शेगावला. चला 2 मिनिटात इकडे श्लोक. हां, श्लोक पण आलेला आपल्या व्हिडिओमध्ये. तू पाहिलं असं श्लोकला शॉर्ट व्हिडिओमध्ये. लांगोड्या मस्त टिक आंघोळ घेऊन करू आला आज. हां, पायटी केली का आंघोळ पाण्यात? अरे हो, सर्व तयार झालेली आहे आणि आता निघायचं आहे आम्हाला सोबत शेगावला. चलणार ना? राहिलं होतं ना आपलं. तर देवदर्शन राहिलं होतं आमचं. तुम्ही म्हणसाल आता कालही तुम्ही गेले ते पिंजरला विठ्ठल रुक्माईचं दर्शनासाठी, पण ते तिथलं होतं अनस्करणं घडलं. स्पेशल घरून जेव्हा जातो आपण, तर ते स्पेशल दर्शन राहिलं होतं, त्यासाठीच आम्ही निघालो आहे आता सध्या. आणि राधिका आहे सोबत. तर चला पुढचा शूट तिकडं राहणारच आहे आपला. आई चल लाव कुलूप. तर चला मित्रांनो, जस्ट निघायचं आता. आणि जवळपास विनय आला ना, येतं ना तू? तर विनयला घे म्हटलं होतं आम्ही काल, पण विनयची शाळा वगैरे आहे, त्यामुळे शाळेमध्ये तो येणार नाही आहे. कारण पुढच्या वेळेस होईल, तर पुढच्या सुट्टी असेल तेव्हा येईल तो. आणि जस्ट निघायचं आहे सध्या. गाडी पण आलेली आहे, इकडून आहे गाडी. तर चला मित्रांनो, पुढचं शूट तिकडे दाखवतोच तुम्हाला काय. तर गाडी पण आलेली आहे आपली, गाडी पण दाखवली तुम्हाला तर काय. तर आणि सर्व म्हणजे जवळपास आता 9 वाजत आले, 9 वाजता निघणार आम्ही. हां, 9 वाजत आलेले आहे. आणि पुढं जायचं आहे आम्हाला शेगावला, डायरेक्ट 11 वाजेलच. तर मित्रांनो, फायनली आम्ही शेगावला पोचलो आहे. चांगलं वातावरण आहे आणि सर्व काम जे आहे स्वच्छता वगैरे सर्व चालू आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे शेगाव कशा बघायचं आहे, तर चांगलं ठिकाण आहे, स्पेस वगैरे.
आणि बघा अशा प्रकारचं सर्व बराच उशीर झालेला आम्हाला, कारण निघालो आम्ही जवळपास 9 वाजता निघालो होतो, तुम्हाला टाईम सांगितला. आणि आता जवळपास 11 वाजत आलेले आहे. 2 तास आमचे पूर्ण गेलेले आहे. आणि आईचं वगैरे असं बघा असं सर्व तयार झालेले. आणि तुम्ही पाहिलं असेल तुम्हाला आधी सांगितलं मी की जवळपास 4 जण आम्ही निघालो घरून. मी, राधिका, आई आणि दोन्ही आई पण सोबत आलेले आता. आणि आता दर्शन वगैरे घ्यायचं आहे. लाईनमध्ये लागायचं नाही आपल्याला. लाईन जवळपास तिकडून लागणार आहे, पुढून इकडे लाईनमध्ये लागायचं आहे. हे मार्ग दाखवलेला त्यांनी सर्व जाण्याचा वगैरे. मी पाहिलाच असेल तुम्ही बरेच जण. इथून सुरुवातच झाली आहे जस्ट आता लाईनची. आणखी आता पुढे जाणंच आहे. चला कंटिन्यू जाऊया आपण, बघूया पुढं. शेगावचं म्हटलं की साफसफाईचं वगैरे फारच काम असतं. आणि खूप सारं आज तर विशेष म्हणजे गुरुवार दिवस आहे, त्याच्यानं बरेचसे गर्दी आहे. कारण सध्या गाडीचं पार्क वगैरे असते तिथलंच आहे ठिकाण. आणखी पुढे जायचं आहे आपल्याला. अशा प्रकारची स्पेस आहे. कारण बरंचसा वेळ लागला आम्हाला. 11 वाजले म्हणजे खूप वेळ झाला. आणखी 3 ते 4 तास जाणार आमचे जवळपास दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं टीका वगैरे लावला. जस्ट अजून पाहिलं असं 2 मिनिटांनी टीका वगैरे लावला. आणि हार पण घेतलेला आहे त्याच्यामुळेसाठी. आणि ते प्रसाद वगैरे घेतलेला सोबत. आणि बघा इकडं आहे श्रीमुख दर्शन. म्हणजे जर घ्यायचं असलं आवश्यक असलं तर मुख दर्शन वगैरे करता येते इकडून डायरेक्ट. आणि बरेचसे फोटो वगैरे काढायसाठी पण इथं वेळ असते सेल्फी काढायला. आणि बघा अशा प्रकारचं प्रवास कसा आला तुमचा पण त्याचा चांगला आला. गाडी तुम्हाला दाखवली असते. तुमची गाडी स्विफ्ट डिझायर वगैरे होती. आणि आम्ही घरूनच स्पेशल गाडी केली होती. आणि त्यामध्ये सर्वजण आलो चौकाचा. ड्रायव्हर आहे तर बाजूला, काही आले नाहीत आतमध्ये. पण त्याला बोलावलं मी की बाई आतमधलं तुम्ही पण लागला लाईनमध्ये. पण त्या म्हणत मी आराम करतो, मी काही येत नाही. तुम्हाला दिसणार आहे थोड्या नंतर आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा ड्रायव्हर पण दिसणार आहे. आणि आईचं बघा अशा प्रकारचं सर्व तयार केलेली. आणि तुम्ही विशेष म्हणता की कुठे जायचं असलं तर आईला घेऊन जायचा. आणि बघा धार्मिक स्थळी म्हटलं किंवा कुणाला नाही तर बघा, कारण घरचे खूप जण आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल वहिनी वगैरे सर्वजण. पण काही जण म्हटलं काही जण यायला तयार नव्हते. मग घरचे जे होते सर्वजण, आई मी आई दोघीला वगैरे घेतलं. आणि राधिकाचं तुम्हाला सांगितलं दर्शन राहिलेलंच होतं आमचं स्पेशल दर्शन. तर आम्ही पहिले दुसरीकडे चाललो होतो, पण तिकडचं कॅन्सल झालं. मग शेगावला आलो. शेगाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे विदर्भाचं महत्त्वाचं स्थळ आणि धार्मिक स्थळ शेगाव आहे विदर्भामधलं. जे हिशोबानं आम्ही पहिले इकडे आलो. आणि आमचंच जर जोडीचं म्हटलं तर आधी दर्शन झालेलं आहे. एक कुलदैवताचं आणि एक गेलो आम्ही पिंजरला विठ्ठल रुक्मिणीचं. पण जोडीने यायचं होतं तर त्यासाठी बाहेर शेगावला आलो. आणि गजानन महाराजचं दर्शन आम्ही आता घेणार आहे. सर्वजण लाईन लागणार आहे. चला मित्रांनो, तर थोडं स्टँड वगैरे आहे, चप्पल वगैरे काढावं लागणार आहे. तिथून पुढे जावं लागणार आहे सर्व अशा. आणि पुढे जर मोबाईल जर ठिकाणी आला मोबाईल तुम्हाला फोटो वगैरे दिसणार नाही. थोडंच तसंच जावं लागणार आहे. हळूच चालू. चला मित्रांनो 2 मिनिटांनंतर तुम्हाला तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं टीका वगैरे लावला. जस्ट अजून पाहिलं असं 2 मिनिटांनी टीका वगैरे लावला. आणि हार पण घेतलेला आहे त्याच्यामुळेसाठी. आणि ते प्रसाद वगैरे घेतलेला सोबत. आणि बघा इकडं आहे श्रीमुख दर्शन. म्हणजे जर घ्यायचं असलं आवश्यक असलं तर मुख दर्शन वगैरे करता येते इकडून डायरेक्ट. आणि बरेचसे फोटो वगैरे काढायसाठी पण इथं वेळ असते सेल्फी काढायला. आणि बघा अशा प्रकारचं प्रवास कसा आला तुमचा पण त्याचा चांगला आला. गाडी तुम्हाला दाखवली असते. तुमची गाडी स्विफ्ट डिझायर वगैरे होती. आणि आम्ही घरूनच स्पेशल गाडी केली होती. आणि त्यामध्ये सर्वजण आलो चौकाचा. ड्रायव्हर आहे तर बाजूला, काही आले नाहीत आतमध्ये. पण त्याला बोलावलं मी की बाई आतमधलं तुम्ही पण लागला लाईनमध्ये. पण त्या म्हणत मी आराम करतो, मी काही येत नाही. तुम्हाला दिसणार आहे थोड्या नंतर आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा ड्रायव्हर पण दिसणार आहे. आणि आईचं बघा अशा प्रकारचं सर्व तयार केलेली. आणि तुम्ही विशेष म्हणता की कुठे जायचं असलं तर आईला घेऊन जायचा. आणि बघा धार्मिक स्थळी म्हटलं किंवा कुणाला नाही तर बघा, कारण घरचे खूप जण आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल वहिनी वगैरे सर्वजण. पण काही जण म्हटलं काही जण यायला तयार नव्हते. मग घरचे जे होते सर्वजण, आई मी आई दोघीला वगैरे घेतलं. आणि राधिकाचं तुम्हाला सांगितलं दर्शन राहिलेलंच होतं आमचं स्पेशल दर्शन.
तर आम्ही पहिले दुसरीकडे चाललो होतो, पण तिकडचं कॅन्सल झालं. मग शेगावला आलो. शेगाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे विदर्भाचं महत्त्वाचं स्थळ आणि धार्मिक स्थळ शेगाव आहे विदर्भामधलं. त्या हिशोबानं आम्ही पहिले इकडे आलो. आणि आमचंच जर जोडीचं म्हटलं तर आधी दर्शन झालेलं आहे, एक कुलदैवताचं आणि एक काल गेलो आम्ही पिंजरला विठ्ठल रुक्मिणीचं, पण जोडीने यायचं होतं तर त्यासाठी बाहेर शेगावला आलो. आणि गजानन महाराजचं दर्शन आम्ही आता घेणार आहे. सर्वजण लाईनमध्ये लागणार आहे. चला मित्रांनो, सर्व थोडं स्टँड वगैरे आहे, चप्पल वगैरे काढावं लागणार आहे. तिथून पुढे जावं लागणार आहे सर्व. आणि पुढे जर मोबाईल जर घेता नाही आला, मोबाईलचं तुम्हाला फोटो वगैरे दिसणार नाही, बस तसंच जावं लागणार आहे. हळू चालू चला मित्रांनो, 2 मिनिटांनंतर तुम्हाला मित्रांनो आमचे सर्वात चांगल्या प्रकारचे दर्शन वगैरे झालेले आहे. कारण तुम्ही पाहिलं असेल आधी जस्ट तिकडून आलो आम्ही तेव्हाचा शूट होता. त्याच्यानंतर लाईनमध्ये लागलो आणि बऱ्याच जणांना माहिती आहे शेगावचं काय आहे विशेष, सांगायचं एवढं काही विशेष नाही, पण चांगल्या प्रकारचं आमचं दर्शन झालेलं आहे. जल वगैरे पण घेतलं तीर्थ तिथे, आणि प्रसाद पण घेतला आम्ही, प्रसाद पण ठेवलेला आहे. आणि सर्वात चांगलं दर्शन झालेलं आहे. आणि मला तर वाटतं माझी आई पहिल्यांदा आली तर शेगावला काही आली 2-3 वेळा झालेलं आहे, पण माझ्यासोबत पहिल्यांदा आलेलं आहे दोघीसोबत. पहिल्यांदा म्हणजे मीच फॅमिली ट्रिप म्हणतात तर फॅमिली ट्रिप पहिलीच आहे माझी, ती देवदर्शनासाठी. आतापर्यंत तुम्ही कमेंटमध्ये म्हणत होते मला किंवा तू एकटाच का घुमतो असं मित्रासोबत इकडं तिकडं, एकदा तरी फॅमिलीसोबत घुमत जा. तर मग अशा प्रकारचं फॅमिली म्हटलं चला एक ट्रिप काढा आपल्या फॅमिलीची. फायनली एक दोन्ही आई मिळून आणि राधिका मिळून सर्वजण आम्ही एक प्लॅन केला किंवा 2-3 दिवसाआधीच जात होतं, पण चला म्हटलं 2 ते 3 दिवसानंतर जाऊ आपण. आणि विशेष गुरुवार दिवस पाहिला असं 2 वेळा सांगत आहेत तर तेच सांगत आहेत. तर आज काय विशेष सांगा तुम्हाला. आणि सर्व आता काय म्हणून हां ताई सोनं पहिले भूक लागलेलं आहे, पहिले दर्शन करू. आता महाप्रसाद घ्यायचा आहे. आणि आईला पण सर्वजण लागलेलं, कारण 1-1:30 वाजत आलेला, आता 1:30 वाजत आलेला, भूक लागलेलंच आहे. आणि सगळ्यात 9 वाजता निघाल तुम्हाला सांगितलेलंच आहे. तुला तर प्रसादाला महाप्रसादाला तुला पण लागली ना. चला प्रसादाचा टाईम झाला महाप्रसादाचा, आणि आई वगैरे सर्व भेटणार आहे. आपण याच्या आधी आलतो किंवा आलो कालच नाही 2 ते 3 वेळा आला आहे, पण असं फॅमिली भेटायला मी तर पहिल्यांदा आईल घेऊन आलेलं आहे दोन्ही आईला. आणि लग्नानंतर विशेष म्हणजे ते दिवस निघाला तर ते कोणामुळे निघाला तर राधामुळेच निघालेलं आहे. राधिका तर तिनंच म्हणणं होतं की चला आज आपण चाललो असतं, आईला पण घेऊन जाऊ सोबत. म्हणजे हिशोबानंच मग हे घेतलेलं आहे. चला चांगल्यापैकी दर्शन झालेलं आहे. फायनली फायनलचं बाहेरचं जे गेट आहे ते आलेलं आहे. आणि मुख्य दर्शनासाठी होते चला थोडेसे फोटो पण काढायचे आहेत थोडेसे. आणि दर्शन अशा प्रकारे फोटोसाठी शूट असते. बाहेर आले की नंतर फोटो वगैरे काढतात. सर्वजण फोटोसाठीच तयार झालेले इथं बघा तुम्ही. आसपास सर्वजणांच्या हातात मोबाईल दिसणार आहे तुम्हाला हातात, आणि सर्वजण फोटोशूट वगैरे करण्यासाठी थांबलेलं आहे. तर आज विशेष म्हणजे आता फायनली आम्ही आता सर्वजण फोटो वगैरे घेणार, त्यांना व्हिडिओ तर घेतो आहे, पण फोटो पण शूट करणार आहे इथंच. तर चला मित्रांनो थोडंसं थांबा तुम्ही 2 मिनटं, त्यानंतर पुढचा शूट तुम्हाला दाखवतच. तर मित्रांनो बघा नेमकेच आमचं गजानन महाराजचं दर्शन झालं. आणि जस्ट आम्ही आता इथं सिद्ध महालक्ष्मी मंदिर इथं मंदिरात आलो. आणि आई वगैरे आहे, कोणी आई पण सोबत आपल्याला पाहिलंच आहे, आणि राधिका पण आपल्यासोबत आहे. तर आम्ही जस्ट म्हटलं आता इथून गजानन महाराजचं दर्शन घेतलं आणि म्हटलं आता इथे एक मंदिर आहे चांगलं, तर इथं चांगल्या प्रकारचं मंदिर आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी चांगलं पण आहे स्पोर्ट वगैरे. चला म्हटलं दर्शन वगैरे घ्यावं, त्याच्या हिशोबानं थांबलो. आणि बघा आता मंदिरात जाणार आहे. अरे मास्टरबंदी वगैरे आहे. या पावसाचा फायदा सर्वजण पाय वगैरे घसरतात.
हळू चला हळू. पावसामुळे पुरं स्टाईल वगैरे ओढली झालेली आहे. बरेच जण घसरत आहे. आता तुम्ही पाहिलं सगळं सर्वजण एक जण घसरत असं चांगलं स्पॉट वगैरे आहे. आणि चांगला एक शेगाव जेव्हा आपण येतो आनंदसागरच्या पुढे तेव्हा इथं चांगलं मंदिर आहे. वगैरे लावू शकतो मी दर्शन वगैरे लावू शकतो. तशा प्रकारे चांगलं मंदिर आहे महालक्ष्मी माते मंदिरचं. तर नेमकेच आम्ही महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले आणि नेमकेच बघा बाजूला एक छोटंसं आतमध्ये गुफासारखं असे मंदिर वगैरे होते. आणि तिथं जे आपले 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे तर सर्वच्या सर्व प्रतिकृती त्याचे सर्व ठेवलेले होते. कमी जागेत नाही, सर्वच्या सर्व त्यांनी दाखवलेलं आहे. एक नंबर आहे ते चांगल्या प्रकारचं. तेच बघत होतं आम्ही. बघा अशा प्रकारचं. आणि थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये आपलं जेव्हा आम्ही सामान वगैरे थोडीशी खरेदी वगैरे केली होती म्हणजेच देवाचं सामान होतं तर ते सामान थोडंसं दाखवायचं होतं पण मोबाईल ऐन वेळेस स्विच ऑफ पडला तिथं आणि चार्जिंगला काही नव्हतं. आणि लगेच इकडे आम्ही जेव्हा आलो तर तिथं मोबाईल चार्जिंग केला आणि महालक्ष्मी मातेचा मंदिरातला हा शूट घेतला. आणि थोडंसं जे सामान आहे तर घरी व्हिडिओ वगैरे बनवणार आहे मी. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही कोणत्या मूर्त्या घेतल्या आणि त्या मूर्तीची स्थापना वगैरे कशी करतो तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. घरी आणलं काय तर तुम्हाला सांगितलंच आहे. सर्वजण जे वगैरे होते तर सर्वजण आम्ही सोबतच होतो आणि दर्शन वगैरे चालूच होतं आमचं. आणि चांगल्या प्रकारचे आहे इथं जे बघण्यासारखं आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिराचं जे त्यांनी हे केलेलं सेटअप सर्व प्रतिकृती त्यांनी एक नंबरच्या प्रतिकृतीत चाललेलं आहे. जसं की मल्लिकार्जुन, सोमनाथ, नागेश्वर असं जे महादेवाचे रूप आहेत 12 ज्योतिर्लिंगवाले सर्वच्या सर्व त्यांना तिथं दाखवलेलं आहे. श्री ब्रह्मशिवलिंग अशा प्रकारचे सर्व शिवलिंग आहे. 12 ज्योतिर्लिंगमध्ये सर्व ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग त्याच्यानंतर गोमाता पण आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग, ओंकारेश्वर म्हणजे प्रतिकृती आहे. जसं तिकडं आहे तसं तिकडं पण आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पण आहे आणि चांगल्या प्रकारचं आहे शूट वगैरे काढायसाठी. आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता मी की 12 ज्योतिर्लिंग मंदिर जे आहे तिथेच आपलं इकडे पण आहे रामेश्वर ज्योतिर्लिंग, नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. कारण पुरा अंधार आहे त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित उजेड वगैरे नाही आहे इथं. चला पूर्ण जे आहे 12 ज्योतिर्लिंग आणि सर्वांचं डुप्लिकेट म्हणजे जे प्रतिकृती आहे सर्व तयार केलेली इथं अशा प्रकारचं. द्विनेत्र शिवलिंग पण आहे आणि पशुपतीनाथ शिवलिंग सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यात आणि बऱ्याच वेळा पूजा वगैरे राहतायची.
आणि बघा अशा प्रकारचा जेव्हा आपण आतमधून बाहेर येतो तर अशा प्रकारचं क्षेत्र सिद्धपीठ गजानन महाराजाची मूर्ती पण आहे चांगली आणि बघण्यालायक आहे. बघू शकता आणि थोडंसं असं फिरण्यासारखं पण आहे. शूट वगैरे आहे फोटो घेण्यासाठी. अशी वरी तर असे फोटो वगैरे शूट करण्यासाठी पण स्पॉट पण आहे आणि शूट वगैरे पण घेऊ शकतो आपण इथं. तर मित्रांनो आमचं नेमके दर्शन झालं आणि थोडंसं बघामधलं इकडे काहीतरी आहे तर थोडंसं खेळण्यासाठी वगैरे आहे लहान मुलांसाठी आणि फोटो वगैरे काढण्यासाठी पण आहे. असं थोडंसं शोचं सामान वगैरे केलेलं आहे बघा. लहान मुलं त्याचं मजा घेत आहे कारण असं मोठू पतलू हे जे आहेत ना काय म्हणतात मला आठवत नाही याचं तर नाव वगैरे. तर बघा असं बघा त्याच्यासाठी लहान मुलांसाठी बसण्यासाठी घसरगुंडी वगैरे केलेले असले वगैरे केलेलं आहे आणि थोडंसं चांगलं आहे घसरगुंडी वगैरे. आणि बाजूलाच आहे गणपतीचं मंदिर. तर क्षेत्र सिद्धपेठ शेगाव मस्त इकडे पण दर्शन घेऊ शकता तुम्ही आणि विशेष फेमस आहे सिद्धपेठ शेगावचं.